नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड आणि आपण पाहतात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। आज आपण स्किल अनाउन्समेंट कोर्स या अंतर्गत नागरी सेवा आणि नागरी सेवेची कार्य म्हणजे फंक्शन्स या स्वरूपामध्ये या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात जी माहिती पाहिलेली आहे ती आहे अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि आपला हा जो काही घटक आहे तो आहे कार्याचा। म्हणजेच आपला स्किल अनाउन्समेंट कोर्सच्या अंतर्गत जो पहिला घटक आहे तो सिव्हिल सर्व्हिसेसचा या संदर्भातील ही माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असताना अतिशय एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी समजाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे। आपण असं पाहतो की ज्या वेळेस हा स्किल अनाउन्समेंट कोर्सच्या संदर्भातील आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच या सर्व गोष्टी कुठे मिळतील असा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला असेल, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आता एकंदरीत आपले हे सर्व व्हिडिओ तुमच्या समोर आल्याच्या नंतर त्याचं उत्तर तुम्हाला सापडलेलं असेल। फक्त आता जोड पाहिजे ते तुमच्या अभ्यासाची, आणि अभ्यासाची जोड ज्यावेळेस आपण ही देत असतो त्यावेळेला तुम्हाला ही केअरफुली व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे। स्किल अनाउन्समेंट कोर्स म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स या हेड अंतर्गत आपण हा जो काही दुसरा पेपर घेत आहोत त्या अंतर्गत आपल्याला या सर्व घटकांची व्यवस्थितपणे आणि त्याच पद्धतीने की जेणेकरून अभ्यासक्रमामध्ये जे घटक दिलेले आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने माहिती पाहिजे आहे। वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या असतात, वेगवेगळे कोटेशन्स दिलेले असतात, वेगवेगळे संदर्भ दिलेले असतात। हे संदर्भ एकत्रित करून तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना या सर्व गोष्टींचा तुम्हाला आता अंदाज आलेला असेल। हा अंदाज घेत असताना तुम्ही त्याचं श्रवण करणे आणि या सर्व परिस्थितीवर मात करणे। परिस्थिती तुम्हाला माहीतच असेल, कारण की ही कोविडची परिस्थिती कधी जाईल आता हे सांगता येत नाही। मात्र प्रत्येकाला ही काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा खंड पडू नये हा यामागचा उद्देश आहे। कारण आपण पाहतो की समाजामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली असेल त्या परिस्थितीला सोडून तर आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही, परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून हा ऑनलाईन प्रणालीमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी घेऊन येण्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। मागच्या व्हिडिओजमध्ये आपण या सर्व घटकांचा तर अभ्यास केलेलाच आहे, परंतु तो अभ्यास करत असताना तुमची जी काही अनुपस्थिती कुठे कुठे राहिलेली असेल ती अनुपस्थिती सुद्धा तुम्हाला आता भरून काढता येणार आहे। आणि ती भरून काढण्याची जी काही रीत आहे आपली ती आहे आपले सर्व यूट्यूबचे व्हिडिओज। आता हे व्हिडिओ असं ज्यावेळेस मी म्हणत असतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या सर्व मागच्या व्हिडिओची एक लिंक आपण मागे दिलेली असते आणि ती वर लिंक आल्याच्या नंतर ते आय बटन जे काही आलेलं आहे ते फक्त तुम्हाला प्रेस करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील। आता ते व्हिडिओ मिळाल्याच्या नंतर त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिंक्स मिळतील आणि जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर गेले तर मग तुम्हाला सर्व घटक वेगवेगळ्या पद्धतीचे करून सुद्धा मिळतील। सिलेबस पुढे नेत असताना सर्वात महत्त्वाचा जो काही आपला उद्देश आहे तो उद्देश आहे राज्यशास्त्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगणे। राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी जे काही मतप्रवाह आपले तयार केलेले आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येणे आणि त्या मताच्या माध्यमातून एक विशिष्ट अशा पद्धतीनं दर्जेदार स्वरूपाचा अभ्यास तुमचा घडून आणणे हा यामागचा उद्देश आहे। कुठलीही स्पर्धा परीक्षा असो तुम्हाला राज्यशास्त्रापासून सुटका मिळत नाही। प्रत्येक विद्यार्थ्याला राज्यशास्त्राचा अभ्यास करावाच लागतो आणि हा अभ्यास करत असताना विद्यार्थी दूर जाऊ नये। विद्यार्थी आपल्या अभ्यासापासून जर दूर गेले तर त्याचा गंभीर परिणाम हा संपूर्ण करिअरवर होतो। विद्यार्थी या अभ्यासापासून ज्यावेळेस वेगळ्या स्वरूपामध्ये जातात त्यावेळेला मग अभ्यासाचं त्यांचं नातं राहत नाही आणि जर समजा असं नातं तुटत गेलं तर मग आपली आवड सुद्धा कमी होते, हे लक्षात घ्या। अभ्यासाची आवड आपली कमी होऊ नये
त्यासाठी हा अतिशय चांगल्या पद्धतीचा पर्याय आहे. कारण आता यानंतर तुम्हाला हे प्रत्येक व्हिडिओज यूट्यूबवर दिसणार आहेत आणि ते दिसत असताना तुम्हाला त्याचा अभ्यास फक्त करणं आहे. आणि अभ्यास करत असताना त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम हे सबस्क्राईबचं बटन दाबून टाका. त्यानंतर जे काही बेल आयकॉन येईल ते बेल आयकॉन दाबून टाका. म्हणजे तुम्हाला तुमचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मला सुद्धा तुमचा जो काही मेसेज आहे, तुमचा जो संदेश आहे तो सुद्धा मिळून जाईल. दुसरी गोष्ट जी आहे, हे व्हिडिओज तुमच्या सर्व मित्रांना तुम्हाला शेअर करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या फीडबॅकसाठी तुम्हाला तुमच्या या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट सुद्धा करायचे आहेत की हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले, किंवा काही जर सूचना असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहेत. म्हणजे मला ते समजून येतात, मी त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे सर्व यासाठी आहे सांगणं की तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं इन्स्ट्रक्शन चांगल्या पद्धतीनं मिळावं. मात्र तुम्हाला जाता जाता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताल आणि तुम्हाला ज्यावेळेस हा व्हिडिओ आवडेल त्यावेळेस मात्र निश्चित हे लाईकचं सुद्धा बटन तुम्हाला दाबून जायचंय. म्हणजे माझ्यासाठी ती एक प्रेरणा असते. आता एंड ऑफ द स्क्रीनमध्ये जे काही व्हिडिओ येतात ते कशासाठी असतात तर ते नुसतेच दृश्य स्वरूपामध्ये किंवा पाहण्यासाठी नाहीत, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला हे मागचे संदर्भ सुद्धा लागत असतात आणि त्या संदर्भाचे व्हिडिओ आपण एंड ऑफ द स्क्रीनमध्ये सुद्धा दिलेले असतात आणि त्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास म्हणजेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायचे आहे. आता आपण इथपर्यंत आल्याच्या नंतर या सर्व अभ्यासाच्या प्रोसेसला पुढेच नेणार आहोत. दररोज आपण एक एक स्टेज गाठत आहोत. आपलं जे काही चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल एक एक स्टेजेस पुढे जात आहे आणि याची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ सुद्धा अतिशय संथ गतीने आणि व्यवस्थित रीतीने पुढे पुढे जात आहे, तीही आपल्या सर्वांच्या मदतीने. ज्यावेळेस आपल्या ही सर्व लोकांची मदत आहे, तुमची जी काही प्रेरणा आहे आणि तुमचा जो काही प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद मला प्रत्येक व्हिडिओ निर्माण करण्यासाठी अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा ठरतो. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. त्याचं कारण असं आहे कारण की निश्चितच तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला तुमच्याकडून ही प्रेरणा मिळत आहे आणि ती सर्वात महत्त्वाची प्रेरणा तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहत असतात आणि तो पाहिल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॉमेंट्स करतात त्या अनुषंगाने मला या सर्व गोष्टी आपोआपच मिळतात. आता इथपर्यंतच्या या सर्व तर गोष्टी आहेतच, परंतु ज्या वेळेला स्पर्धा परीक्षांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील कौशल्य आपल्याला शिकायचे आहेत, म्हणजेच आपल्या पेपरचं जे काही टायटल आहे ते कोणतं आहे तर ते बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. म्हणजे स्पर्धा परीक्षेची साठी जे काही कौशल्य लागतात ते कौशल्य आपल्याला हासिल करायचे आहे. आता हे कौशल्य कसे हासिल होतात, कारण ही एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस कशी आहे कारण की याच्यात कुणालाही दमछाक करून चालत नाही आणि त्यासाठी एक तुम्ही कासव आणि सशाची गोष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकलेली असते आणि शेवटी पहा की कासव आणि सशाच्या गोष्टीमध्ये जसं ससा हा खूप चपळ आहे, हुशार आहे, सर्व काही गोष्टी आहेत, त्याची स्पीड आहे, वेग आहे, तसेच काही विद्यार्थी सुद्धा असतात, हे लक्षात घ्या, हुशार असतात, स्पीड असते, गती असते, सर्व असते. परंतु काही कासवासारखे सुद्धा विद्यार्थी असतात जे की आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाण्यासाठी ते अथक मेहनत करत असतात, ते कुठेही थांबत नाही आणि न थांबणे या त्यांच्या गुणामुळेच शेवटी कासव पैज जिंकतं हे सुद्धा तुम्ही पाहतात. ही लहानपणापासूनची गोष्ट आहे, ही काही वेगळी गोष्ट नाही, परंतु ही कुठेही लागू पडते. आता या गोष्टीचा एक मतितार्थ आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा की अशाच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ही भूमिका घ्यावी लागते की समाजाच्या परिस्थितीबरोबर एकरूप होऊन या एकरूप झालेल्या परिस्थितीबरोबर किंवा त्या परिस्थितीबरोबर दोन हात करून तिला सामना करून या परिस्थितीवर मात करायची असते. बऱ्याच वेळा काही अडचणी येतात आणि त्या अडचणीवर सुद्धा मात करणे हे सुद्धा एक कौशल्य आहे.
कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि त्यामध्ये अडचणच आली नाही असं होत नाही, किंवा असे काहीच विद्यार्थी असतात जे नशिबवान असतात की ज्यांच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कोणतीच अडचण आलेली नाही आणि ते डायरेक्ट सिलेक्ट झाले. ते नशिबवान विद्यार्थी म्हणा किंवा ते विद्यार्थी त्यांची तुलना आपण करू शकत नाही. कारण सामान्य विद्यार्थ्याचा जो आवाका आहे, सामान्य विद्यार्थ्याचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागतात आणि ते प्रश्न समजून घेत असताना आपल्याला त्या प्रश्नामधील जी काही जाण आहे ती जाण सुद्धा लक्षात घ्यावी लागते, किंवा त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उत्तरे सुद्धा शोधावी लागतात. ज्यावेळेस आपण पदवी घेत असतो त्यावेळेस ही जर उत्तर आपण शोधली तर निश्चित आपल्याला ती उत्तरे सापडतात. म्हणजे इकडे तिकडे तुम्हाला फिरण्याची गरज नाही आणि तीच गरज पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी या कौशल्याचा अभ्यास तुमच्या समोर घेऊन आलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला विद्यापीठाने साथ दिलेली आहे. विद्यापीठाचा तुम्हाला कशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम सेट केलेला आहे हे लक्षात घ्या, की जेणेकरून तुम्ही या स्पर्धा परीक्षेपासून दूर जाऊ नये. तुम्ही जर अभ्यासक्रम पाहिला असेल, मग तो राज्यशास्त्राचा पहिला पेपर असो, दुसरा पेपर असो, कोणताही पेपर असो, की थर्ड इयर पर्यंत MA पर्यंत राज्यशास्त्राचा कोणताही पेपर घ्या, त्या प्रत्येक पेपरच्या सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्ये जे काही कंटेंट्स दिलेले आहेत तुम्हाला, आणि त्यासाठी असं म्हटलेलं आहे की MPSC किंवा UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी राज्यशास्त्राची टिकावेत, हा संपूर्ण अभ्यासक्रम निर्धारित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. आता हा जर भाग आपण लक्षात घेतला तर आपण निश्चितच या सर्व गोष्टीवर मात करू शकतो आणि विद्यापीठाचं जे काही ध्येय धोरण आहे, या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने आपण या सर्व परिस्थितीवर मात करून चांगल्या पद्धतीची पोस्ट सुद्धा हासिल करू शकतो, हे लक्षात घ्या. अशा गोष्टी जर झाल्या तर जीवनामध्ये यश जे आहे, यश आपण कशाला म्हणत असतो, कारण की यशाची जी काही व्याख्या आहे ही व्याख्या व्यक्तिपरत्वे भलेही बदलत असेल, परंतु सार्वजनिक बाबतीमध्ये किंवा सार्वजनिक निष्कर्षापर्यंत ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेला काही गोष्टीसाठी यशाची व्याख्या ही फिक्स आहे. तीच स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा आहे, की स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी एखादी पोस्ट हासिल करतो त्यावेळेस त्यानं यश संपादन असं केलं असं म्हटलं जातं आणि मग त्याचा जो काही गुणगौरव होतो, प्रत्येक वेळी त्याच्या गुणाचं कौतुक होतं, हे कौतुक प्रत्येकाला हवं असतं. ज्यावेळेस हे गुणाचं कौतुक आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा स्फुरण मिळत असतं. आजूबाजूचे विद्यार्थी आपल्या बरोबरच अभ्यास करणारे असतात, परंतु ज्यावेळेस ते अशा पद्धतीच्या परीक्षेमध्ये यशस्वी होत असतात त्यावेळेला निश्चित त्यांची प्रेरणा सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळत असते आणि ही स्पर्धा परीक्षेची मुख्य खासियत आहे, हे लक्षात घ्या. मग आपण असं पाहतो की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा विद्यार्थी पुढे गेलेला असतो त्याला काही प्रेरणा त्याच्या मागे ज्यावेळेस असतात, मग या प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा बाकीचे विद्यार्थी करत असतात आणि या सर्व गोष्टींचा इत्थंभूतपणे आढावा घेण्याचं काम आपण त्या वेळेस करतही असतो. परंतु त्यावेळेस बऱ्याच वेळेस ही वेळ गेलेली असते. अशी वेळ न जाऊ देण्यासाठीच आपल्याला हा उपदेश आहे किंवा या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठीच हा स्किल अनाउन्समेंट कोर्स आहे, की हा कोर्स जर समजा तुम्हाला समजून आला किंवा या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही जर पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला किंवा हे कौशल्य याच वेळेला किंवा अशा ठिकाणी जर आपण हस्तगत केले तर निश्चित आपल्याला यश हे मिळणार आहे असं गृहीत धरा. आणि त्याच अनुषंगाने आपण या घटकाच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नागरी सेवा, नागरी सेवेचा अर्थ, नागरी सेवेची व्याख्या हा भाग पाहिला. नंतर आपण नागरी सेवेची वैशिष्ट्ये सुद्धा पाहिलेली आहेत आणि आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये नागरी सेवेची जी काही कार्य आहेत ही कार्य पाहणार आहोत. थोडासा व्हिडिओ लांब होण्याची शक्यता आहे, परंतु तो आता इथून पुढे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेली होती, कारण की या इन्स्ट्रक्शन आवश्यक आहे. कारण जसजसं आपलं चॅनल आता हे वाढीस लागलेलं आहे तसतसं आपल्याला या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या जर गोष्टी आपण शिकून घेतल्या तर निश्चित आपल्याला या गोष्टीबद्दलचा जो काही निश्चित भाग आहे तो सुद्धा समजून जाईल आणि आपल्या राज्यशास्त्राच्या या अभ्यासक्रमामध्ये किंवा अभ्यासामध्ये हा भाग निश्चितच तुम्हाला आवडेल, हे लक्षात घ्या.
कारण नंतर सुद्धा आपल्याला वेगवेगळे जे काही चॅप्टर्स घ्यायचे आहेत त्या चॅप्टरमध्ये थोडक्यात घेऊन चालणार नाही, त्याला जास्तीत जास्त असं दीर्घ स्वरूपामध्ये करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला काही नोट्स प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच त्याचे जे काही मथळे आहेत ते मथळे तुम्हाला सांगणं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला अर्थ देणं आहे. कारण एखाद्या विषयाचा सिस्टमॅटिक अभ्यास करत असताना जी मेथड अवलंबावी लागते किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जी पद्धत अवलंबिली जाते त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्राला एक प्रकारचा न्याय द्यायचा आहे हे लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही तयारी करायची आहे. तर नागरी सेवेची जी काही कर्तव्ये आपल्याला पाहिजे आहेत, म्हणजेच जे कार्य आहे, फंक्शन्स जे पाहिजे आहेत ते कार्य कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत किंवा कोणते आहेत ते पुढील पद्धतीचे आहेत, हा भाग या ठिकाणी आपण पाहूया. त्यामधील काही ज्या गोष्टी त्या अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला कार्य पाहणं गरजेचं आहे. आधुनिक कल्याणकारी राज्याचे कार्यक्षेत्र हे व्यापक झालेले आहे. राज्याला प्रत्येक बाबतीत वेगवेगळी कार्य आणि नियंत्रणाच्या माध्यमातून हस्तक्षेप करावा लागतो. त्यातून राज्याच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपोआपच ही सर्व कार्य प्रशासकीय अधिकाऱ्याकडे येतात. नाही म्हटले तरी त्यांना निर्णय घ्यावेच लागतात. म्हणून ही कार्य काळ सुसंगत बनत चाललेली आहे. प्रशासन चालविण्यासाठी ज्या नागरी सेवकाची व्यवस्था केलेली असते त्यांच्याकडून सर्वसाधारणपणे त्या कार्याची अपेक्षा असते ती पुढील पद्धतीची आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करतो आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला असं मी सुरुवातीला सुद्धा असं सांगितलेलं आहे की नागरी सेवेची जी काही प्रमुख कार्य आहे ती काळ सुसंगतपणे, म्हणजे जी ट्रेनिंग नागरी सेवकाला त्याच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये दिलेली असते ती मूलभूत असते, बेसिक असते. परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस त्याला कार्य करावे लागत असतात त्या ठिकाणी त्या ट्रेनिंगचं खरं त्याचं कौशल्य असतं, हे लक्षात घ्या. कारण की तिथं जर त्यांना समजा कौशल्य चांगल्या पद्धतीचं अवलंबिलं आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं जर कार्य केलं, कारण की बऱ्याच गोष्टी अचानक उद्भवणाऱ्या असतात. का तर उदाहरण आपण मागच्या 1 वर्षापासून पाहतो, कारण की आज आता 1 वर्ष या कोविडच्या परिस्थितीला पूर्ण झालेलं आहे आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की ही परिस्थिती अचानक उद्भवलेली आहे. प्रशासनातील चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा या परिस्थितीबद्दलची जाणीव नव्हती आणि नंतर जसजशी होत गेलेली आहे तसतसं त्याच्यावर त्यांनी सोल्युशन किंवा उत्तर सुद्धा शोधलेले आहे. म्हणजे प्रशासन यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी किती झटत असतात हे आपल्याला या कोविडच्या परिस्थितीला सामोरं जाण्यातून दिसून येईल. कारण हा संपूर्ण समाजाच्या एकंदरीत हिताच्या दृष्टीचा ज्यावेळेस प्रश्न असतो आणि तो अचानक ज्यावेळेस उद्भवलेला असतो अशा वेळेला सुद्धा प्रशासनाला जागरूक राहणं गरजेचं असतं. अशा वेळेला निर्णय घेत असताना त्याच्या सखोल बाबीपर्यंत जाऊन काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात. म्हणून आपण असं पाहतो की या आधुनिक कल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये जसं कालच्याही आपण व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी पाहिल्याच होत्या, परंतु त्याच अनुषंगानं हा सुद्धा भाग या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो भाग आपल्याला असा लक्षात घेतल्याच्या नंतर नागरी सेवेची कार्य हळूहळू कशा पद्धतीची बदलत चाललेली आहेत याचा सुद्धा अंदाज येईल आणि तो अंदाज किंवा त्या अंदाजाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. त्यामध्ये नंबर 1 आहे सल्ला देणे. राजकीय खाते प्रमुख म्हणजे मंत्री आपल्या खात्याचे प्रमुख असतात. ते राजकीय पक्ष किंवा संघटनेचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यांची नेमणूक सर्वसाधारण 5 वर्षासाठी केलेली जाते. ज्या खात्याचा प्रमुख मंत्री म्हणून निवड झालेली असते त्या संदर्भात त्यांना संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही, मात्र ते व्यवहार चतुर जरूर असतात. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, निर्णयात लोकमताचा आदर कसा करावा या बाबींचे त्यांना यथोचित ज्ञान असते. सामान्यतः आपले निर्णय हे लोकाभिमुख असावेत असा त्यांचा दृष्टिकोन असतो. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी सोपवलेल्या जबाबदारीसाठी आपण खरे उतरलो आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या खात्याविषयी सखोल अभ्यास करत असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन मोठमोठ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वेळी ते आपल्या खात्यात वरिष्ठ अधिकारी आणि सेवक वर्ग यांच्या ज्ञान आणि कौशल्याला उपयोग करून घेत असतात.
त्यांचा सल्ला घेऊन आपल्या निर्णयाला आकार देत असतात. नागरी सेवक हे कायम आणि पगारी नोकरदार असल्यामुळे त्यांच्याकडे सातत्य आणि कठीण प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड असते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन राजकीय प्रमुख म्हणजेच मंत्री सुद्धा यांना अत्यंत उपयुक्त आणि राज्याचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी मौलिक स्वरूपाचे असते, असे मत प्राध्यापक LD व्हाईट, रॅमसे मूर यांनी व्यक्त केलेले आहे. त्यामुळे सल्ला देणे हे नागरी सेवकीचे प्रमुख कार्य आहे असे मानले जाते. म्हणजेच सल्ला देण्याची जी काही भूमिका आहे ही भूमिका आपण या ठिकाणी असे पाहिजे की नागरी सेवक किंवा नागरी सर्वंट ज्याला आपण म्हटलेलं आहे सिव्हिल सर्वंट, तर त्यावेळेस त्याच्याकडे अशी भूमिका येते की तो कायमस्वरूपी आहे. आपण असं पाहतो की एखाद्या खात्याचा प्रमुख ज्यावेळेस एक मंत्रिमंडळामध्ये काम करत असतो मंत्री म्हणून, त्यावेळेस त्याला निर्णय घेत असताना सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची, जे की या सर्व प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्यासाठी मदत करत असतात. कारण की त्यांच्याकडे ज्ञान वत या सर्व गोष्टी असतात किंवा त्यांना तशाच पद्धतीची ट्रेनिंग त्यांच्या सर्व कालखंडामध्ये सुद्धा मिळालेली असते. म्हणून सल्ला देण्याचं जे काही प्रमुख कार्य आहे हे प्रमुख कार्य नागरी सेवकाला पार पाडावे लागत असते. आपण असं पाहतो की ज्यावेळेस असा सल्ला किंवा अशा मौलिक ज्या काही गोष्टी असतात त्या संपूर्ण समाजावर परिणाम करणाऱ्या असतात. ज्यावेळेस त्या खात्याचा प्रमुख या सर्व गोष्टी मान्य करतो किंवा अशाच स्वरूपाच्या सर्व गोष्टी इतर ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस लागू केलेल्या जातात, त्यावेळेला आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार कशा पद्धतीचा केला गेलेला आहे हे सुद्धा दिसून येते. म्हणून पहिलं जे काही कार्य आहे नागरी सेवकाचा, तर ते सल्ला देण्याचं कशा स्वरूपाचं आहे ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला अशा स्वरूपामध्ये देता येतं. आता नंबर 2चा जो काही मुद्दा आहे म्हणजे दुसरं जे काही कार्य आहे ते पुढील पद्धतीचं आहे. लोककल्याणाचे कार्य. राज्याची यशस्वीता ही निस्वार्थी आणि कार्यक्षम नागरी सेवेवर अवलंबून असते. नागरी सेवकाच्या कार्याच्या माध्यमातूनच लोककल्याणकारी योजना यशस्वी होतात. शासनाच्या पातळीवर तोच आदर्शाचे मॉडेल असा कार्यक्रम घेतला जातो. तीच नागरी सेवकाची कार्य यशस्वी असतात. प्रत्यक्ष समाजात सामाजिक प्रश्न आपले ज्ञान आणि क्षमतांच्या आधारावर सोडवण्याची संधी ही नागरी सेवकाला प्राप्त झालेली असते. बऱ्याच वेळा कार्यक्षम आणि तरुण अधिकारी जटिलातील जटिल समस्या आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अधिकाराच्या माध्यमातून न्याय स्वरूप देऊन सोडवताना दिसतात. दररोज समाजातील प्रत्येक घटकातील लोक आपापल्या समस्या घेऊन येतात. त्यांच्या अडीअडचणी सुटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. तीच यशस्वी आणि कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत लोकशाहीची पावती असते. बऱ्याच वेळा सामान्य माणूस त्यांची समस्या छोटी असली तरी ती सुटल्यानंतर प्रशासनात एक चांगला संदेश जात असतो. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे कार्य आधुनिक नागरी सेवकाला पूर्ण करावे लागते. थोडक्यात लोककल्याण हा नागरी सेवेचा स्थायी भाव असतो. ते कार्य नागरी सेवकांना अविरतपणे करावे लागते. हे कार्य नागरी सेवेचे उपअंगच आहे असेही मानण्यात येते. म्हणजेच लोककल्याणाचं जे काही काम आहे हे लोककल्याणाचं काम सर्वसाधारणपणे नागरी सेवकाला मुख्य पद्धतीनं करावं लागतं किंवा अशाच स्वरूपाला त्याला वर्तणूक करावी लागते. समाजातील तळागाळातील जे काही व्यक्ती असतात, समाजामध्ये ज्या लोकांना न्याय हवा असतो ते न्याय मागण्यासाठी ज्यावेळेस प्रशासनापर्यंत जातात त्यावेळेला प्रशासनाचा जो काही गाडा हाकणारा प्रशासकीय वर्ग असतो तो या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. जे कायदे असतात त्या कायद्या अंतर्गतच त्यांना ते प्रश्न सोडवावे असतात. परंतु हे कायदे किंवा त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून ज्यावेळेस एखाद्या सामान्य माणसाचा सामान्य प्रश्न ज्यावेळेस सुटला जातो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्या चेहऱ्यावर, लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत असतो हा आनंद म्हणजेच प्रशासनाच्या यशस्वीतेची खरी पावती असते. आता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजेच लोककल्याणाची जी काही भावना आहे ही आधुनिक लोकशाहीमध्ये लोककल्याणाची भावना ही प्रशासकाच्या किंवा प्रशासनाच्या
कार्याचा एक भाग झालेला आहे. म्हणून या फंक्शनमध्ये किंवा या कार्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला जातो आणि त्या उल्लेखाच्या माध्यमातून आपण असं पाहतो की नागरी सेवकाला अशा पद्धतीचे कार्य पार पाडावे लागत असतात. या कार्याच्या अनुषंगाने त्याला आपला संपूर्ण प्रशासनाचा गाडा हाकावा लागत असतो. अशा पद्धतीचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट म्हणजेच नंबर 3 आहे अंमलबजावणीचे कार्य. शासनाचे ध्येय, धोरण, योजना, कायदे, ठराव, लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ही कामे नागरी सेवकाला अग्रक्रमाने करावी लागतात. कायदे मंडळात कोणते निर्णय घेतले जातात त्यांच्याकडे त्यांना बारकाईनं लक्ष द्यावे लागते. प्रचलित नियम आणि उपनियम यांचा सर्व अंगाने अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून या बाबींची अंमलबजावणी करण्याचे कार्य त्यांना पार पाडावे लागत असते. सर्व खात्यातील वरिष्ठ सनदी सेवक आपल्या खात्यातील कार्याचा आढावा घेऊन एक योजना तयार करत असतात. ती खाते प्रमुखाला सादर करत असतात. सर्व खात्यांच्या अशा सूचना मिळून एखादी मोठी योजना तयार होऊन त्याबाबत ज्यावेळी निर्णय घेतात त्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी तंतोतंत करण्याचे कार्य त्यांना पार पाडावे लागते. त्यामुळे प्रशासन यशस्वी आणि गतिमान होते. प्रशासनाची यशस्वीता अंमलबजावणीवर अवलंबून असते असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच ही अंमलबजावणी जी आहे ही अंमलबजावणी साधारणपणे आपल्याला कशा पद्धतीची होते याचं सुद्धा विश्लेषण दिसून येईल. म्हणजे ज्या वेळेस एखादा निर्णय प्रशासकीय यंत्रणेने घेतलेला असतो त्यावेळेला तो निर्णय ज्या वेळेस समोर येतो, ज्या वेळेस त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्या अंमलबजावणीच्या वेळी जी एक वाक्यता लागते ही एक वाक्यता महत्त्वाची असते. आणि त्यामुळे आपण असं पाहतो समाजामधून किंवा समाजाच्या माध्यमातून अशा या सर्व गोष्टींना एक दिशा मिळते. समाजाकडे चांगल्या पद्धतीचा मेसेज जातो आणि म्हणून आपण असं पाहतो प्रशासनाचा जो कार्यभाग आहे तो कार्यभाग कसा असू शकतो हे सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजेच हे अंमलबजावणीचं जे काही कार्य आहे हे कशा पद्धतीचं पार पाडावं लागतं ह्याचं विश्लेषण आपल्याला या उपरोक्त पद्धतीच्या माध्यमातून दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असं पाहतात की ज्यावेळेस हे प्रशासनामधील वेगवेगळे अधिकारी असतात हे त्या क्षेत्रामधील किंवा त्या क्षेत्रामधील त्यांनी विशिष्ट अशा पद्धतीची ट्रेनिंग ज्यावेळेस घेऊन आलेले असतात त्यावेळेला या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने त्यांच्याकडे या ज्ञानाची उपलब्धता असते. आता ही उपलब्धता निर्माण करण्यासाठी आपण ज्यावेळेस कुठल्याही अधिकाऱ्याची मुलाखत पाहतो, ज्यावेळेस त्या अधिकाऱ्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व आपल्याला ज्यावेळेस आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्या ह्या बाजू किंवा या सर्व गोष्टी समजून येत असतात. म्हणून बऱ्याच वेळेस ज्यावेळेस त्यांच्या मुलाखती येतात त्यावेळेस त्यांच्या मुलाखतीमधून सुद्धा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची प्रेरणा मिळत असते. आता ही प्रेरणा का मिळत असते? कारण की त्यांना मिळालेली ती संधी असते हे लक्षात घ्या. कारण ज्या वेळेस अशी संधी एखाद्या अधिकाऱ्याला काम करण्याची मिळत असते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा भाग सेवेचा सुद्धा आलेला असतो. आणि ही समाजसेवेची संधी त्यांना आपल्या कामाच्या माध्यमातून म्हणजे कामाचा मोबदला त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर समाजाची सामाजिक सेवा करण्याची संधी सुद्धा मिळालेली आहे. आपोआपच अशा अधिकाऱ्याचं नाव होतं आणि प्रशासनामध्ये प्रशासनाची जी काही इमेज आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीची तयार होत असते. हाही पार्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा. म्हणजेच एक जे काही कार्य आहेत हे कार्य आपण जर लक्षात घेतले तर ते लोककल्याणकारी राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर हे अंमलबजावणीचं कार्य सुद्धा महत्त्वाचं आहे. असा भाग या ठिकाणी आपण पाहूया. नेक्स्ट आहे शिस्तपालन. आधुनिक काळात नागरी सेवेतील अधिकारी आपल्या उदाहरणाने शिस्तीचे पालन करून समाजासमोर एक आदर्श उभा करतात. यामुळे समाजातील सर्व वर्गांचा त्यांना पाठिंबा मिळतो. त्यामुळे आज्ञापालनात अडथळा निर्माण होत नाही. लोक त्यांच्या कार्याची स्तुती करू लागतात. त्यामुळे प्रशासन यशस्वी होते. कनिष्ठ नोकर वर्ग जाणीवपूर्वक आपल्या वरिष्ठांच्या आज्ञांचे तंतोतंत पालन करत असल्यामुळे प्रशासनाच्या कार्याला गती मिळून समाजाची विश्वासार्हता वाढू लागते. नियमांच्या काटेकोर पालनामुळे प्रशासन यशस्वी होते. वरिष्ठांचे कनिष्ठावर नियंत्रण राहते. याबाबत सार्वत्रिक अनुभव असा आहे की अधिकारी सनदी सेवक आपले व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून
निपक्षपातीपणे शिस्तीचे नियमांचे पालन करतात, अशा वेळी जे कनिष्ठ अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक शिस्तभंग करण्याचा प्रयत्न करत असतात अशावर कार्यवाही करण्याची तरतूद आणि अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्याकडेच असल्यामुळे शक्यतो कोणीही कर्मचारी या पातळीपर्यंत जात नाही. त्यामुळे संपूर्ण प्रशासन गतिमान होते. शिस्त पालन हा नागरी सेवेचा प्रमुख स्थायी भाव आहे असे मानले जाते. शिस्त पालनामुळे प्रशासन गतिमान होण्यास मदत होते. चाकोरीबद्ध काम करण्याची शिस्त नोकर वर्गाला त्यामुळे लागत असते आणि याच कार्यामुळे प्रशासनाचा एक आदर्श संपूर्ण समाजासमोर पुढे येत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे शिस्तीचं ज्यावेळेस पालन होत असतं, कारण की कुठलीही कामाची किंवा जे निर्धारित केलेलं काम आहे त्या कामाची दिशा ठरवत असताना, त्या कामाचे ध्येय धोरण समाजापुढे नेत असताना त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये जी शिस्त लागत असते, ही शिस्त सर्वसाधारणपणे वरून खालपर्यंत सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पातळीवर पालन करत असतात. मग आपण पाहतो की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली असंख्य लोक असतात, ते काम करत असतात. ज्यावेळेस हे काम करत असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेला त्यांना अडचणी येत असतात, परंतु त्या अडचणीवर सुद्धा ते मात करून अशा पद्धतीच्या कार्यामध्ये यशस्वीपणे आपला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात आणि शेवटीला या संपूर्ण कार्याला यशस्वीतेपर्यंत नेऊन समाजापर्यंत एक आदर्श निर्माण करण्याचं काम ही प्रशासकीय यंत्रणा करत असते. म्हणजे नागरी सेवेचं जे प्रमुख काम आहे, हे प्रमुख काम अशा पद्धतीचं शिस्त पालनापर्यंत येऊन ठेपतं आणि म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आपण या सर्व गोष्टी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो. आपण प्रशासनातील जे जे काही तरुण वर्ग आज इकडे जाऊ इच्छितो, अशा तरुण वर्गाच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व गोष्टींचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितच आपल्या या स्किल अनाउन्समेंट कोर्स सारख्या कोर्सच्या माध्यमातून या संपूर्ण तरुणांना वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळतं आणि मिळू शकतं, हे लक्षात घ्या. म्हणून आपण हा अभ्यास करत असताना किंवा अभ्यासाची आपली दिशा ठरवत असताना अशा पद्धतीच्या काही संकल्पना समजून घेणं जसं महत्त्वाचं आहे राज्यशास्त्रामध्ये, तसंच प्रशासनामध्ये येण्यासाठी या सर्व अधिकार कार्याचा आढावा सुद्धा घेणं आणि त्यांचा अभ्यास सुद्धा करणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रत्येक बाब सोपी जाते किंवा सोपी होत राहते, हेही आपण या ठिकाणी पाहू शकतो. नेक्स्ट जे काही कार्य आहे ते कार्य म्हणजेच शिस्त पालनाला लागून येणारं जे काही दुसरं कार्य आहे ते कार्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, म्हणजेच प्रदत्त विधिनियम तयार करणे. आता मागे सुद्धा मी तुम्हाला याचं उत्तर दिलेलं होतं किंवा नंतर नेक्स्ट आपण एक चॅप्टरच यासाठी ठेवलेला आहे प्रदत्त विधिनियमाचं, कारण हा चॅप्टर शिकल्याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्याची कार्य सुद्धा आपल्याला समजून येत नाहीत. म्हणून असे विधिनियम तयार करण्याचं जे काही प्रमुख कार्य आहे ते कार्य कशा पद्धतीचं प्रशासनातील अधिकाऱ्यांना, प्रशासनाला म्हणजे तर नागरी सेवकाला करावं लागतं, तो पाहू आपण. मग आधुनिक काळात कायदे निर्माण करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला प्रदान करण्यात आलेला आहे, परंतु जेव्हा कायदे निर्मितीचा अधिकार कायदे मंडळाकडून कार्यकारी मंडळाला प्रदान केला जातो तेव्हा त्यास प्रदत्त विधिनियम असे म्हटले जाते. प्रदत्त विधिनियम म्हणजे डेलिगेटेड लेजिस्लेशन ज्याला म्हटलं जातं. हा संदर्भ किंवा हा अर्थ पुढे तुम्हाला स्वतंत्र चॅप्टरमध्ये येणार आहे. हा अर्थ फक्त या ठिकाणी थोडक्यात लक्षात घेऊन हे काम कशा पद्धतीचं नागरी सेवकाला करावं लागतं ते आपण या ठिकाणी पाहूया. आधुनिक काळात कायदे मंडळाच्या कार्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कायदे मंडळात प्रत्येक विधेयकावर बारकाईने विचार केला जाऊ शकत नाही. कायदे मंडळ कायद्याची रूपरेषा ठरवते व त्या संबंधित तपशील पूर्ण करण्याचे कार्य कार्यकारी मंडळावर सोपवले जाते. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काही नियम उपनियम तयार करावे लागतात व ते बनवण्याचे अधिकार कायदे मंडळाने कार्यकारी मंडळाला दिलेले असतात. कार्यकारी मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी या कायदेविषयक अधिकाराचा योग्य प्रकारे वापर करून नियम उपनियम तयार करतात. अशा नियमांना व उपनियमांना प्रदत्त विधिनियम असे म्हणतात. हे कायद्याशी सुसंगत आहेत की नाही हे पाहण्याचे कार्य न्यायमंडळाचे आहे. असे विधिनियम तयार करण्याचा अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्यामुळे प्रशासनाचे कार्य सुलभपणे चालून प्रशासनाचा उद्देश सफल होतो. त्याचबरोबर कायदे मंडळाचा कायदे निर्मितीचा ताण कमी होतो. या अधिकारामुळे
नागरी सेवकांना प्रचंड महत्त्व आलेले आहे। ही प्रथा फार पूर्वीपासून आहे। इंग्लंडमध्ये या प्रथेची सुरुवात केल्याचे दिसून येते। पुढे याबाबत सविस्तर विवेचन आलेलेच आहे। या अधिकारामुळे प्रशासनाचे महत्त्व वाढलेले आहे आणि या अधिकारामुळे कार्यकारी मंडळाच्या अधिकारांच्या कक्षा सुद्धा रुंदावलेल्या आहेत। म्हणजेच कार्यकारी अधिकाऱ्याच्या ज्या काही कक्षा आपण जसं म्हणतो की मग सेंट्रल पातळीवर जर आपण असं पाहिलं की पंतप्रधानाकडे जे काही अधिकार असतात किंवा स्टेट पातळीवर जर आपण असं पाहिलं की मुख्यमंत्र्याकडे ज्यावेळेस अधिकार असतात, हे जे काही कार्यकारिणी आहेत या कार्यकारी मंडळाकर आपोआपच हे अधिकार कशा स्वरूपाचे येतात ह्याचा सर्व आढावा आपल्याला या ठिकाणी घेता येईल। कारण कायदे मंडळाकडे जरी हे कायदे करण्याचं काम असलं तरीही त्याच्यातील जे काही बारकावे आहेत आपण असं पाहतो कायद्याअंतर्गत प्रत्येक शब्द हा तोडून मोपून माजलेला केलेला असतो आणि तो ज्यावेळेस त्या ठिकाणी स्वीकारलेला असतो शब्द त्यावेळेला आपल्याला या शब्दाच्या प्रत्येक अर्थापर्यंत जाण्यासाठी मग आपण असं पाहतो की सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागते। का? कारण की त्यामध्ये विशिष्ट असा पद्धतीचा संकेत दिलेला असतो आणि तो संकेत किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी निर्माण करण्यासाठीच आपण पाहतो की कायदे मंडळ ज्यावेळेस कायदे करत असते त्यावेळेला त्याच्या बारकाव्याची जबाबदारी ही कार्यकारी मंडळाकडे सोपत असते। आता या कार्यकारी मंडळाला जसं आपण अगोदर पाहिलं की सल्ला देण्याचं जे काही काम आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणजे नागरी सेवकांचं जे काही काम आहे हे काम आपण जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला या सर्व गोष्टी समजून येतात आणि मग आपल्याला हे समजतं की आधुनिक कालखंडामध्ये या सर्व प्रशासनाचा गाडवा चालवत असताना आपल्याला या सर्व कार्यांचा कशा पद्धतीचा एक निश्चित उद्देश समोर येतो आणि आपणही त्या माध्यमातून या सर्व गोष्टी समजून घेऊ शकतो। अशा पद्धतीच्या या सर्व नागरी सेवकाच्या कार्याचा आढावा आपल्याला एकानंतर एक घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी फार सोप्या आहेत, परंतु ज्यावेळेस आपण समजून घेतो आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्याची वेळ येत असते त्यावेळेला सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टी उपयुक्त ठरत असतात। म्हणजे आपण जे काही वाचन केलेलं असतं त्या वाचनामधून आपल्याला काही एक मेसेज मिळालेला असतो, संदेश मिळालेला असतो आणि तो संदेश किंवा अशा चांगुलपणाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या चांगुलपणाच्या गोष्टी संपूर्ण प्रशासनावर चांगला परिणाम करत असतात। म्हणून प्रशासनामध्ये या नागरी सेवकांच्या कार्याला एक निश्चित असं वजन निर्माण झालेलं असतं आणि म्हणून या कार्याचा आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत। स्किल एनहान्समेंट कोर्समध्ये ही बाब सर्वात महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन हा भाग पाहत आहोत। बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स हे सर्व टायटल अंतर्गत या बाबी शिकत असताना अशी एक एक बाब आपल्याला समजून येणं गरजेचं आहे। तिचं प्रत्येक पेज असं आपल्याला उलटता आलं पाहिजे, त्याच्यातला अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे, तो अर्थ समजून घेऊन त्याची अंमलबजावणी स्वतःवर सुद्धा करता आली पाहिजे आणि समाजापर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीच्या अंमलबजावणीच्या बाबी सुद्धा तुम्हाला करता आल्या पाहिजे। हा प्रमुख उद्देश प्रशासनाचा असतो। म्हणून प्रशासनाच्या कार्यामधील या बाबींचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आणि या कार्यांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे। नेक्स्ट जे काही कार्य आहे ते नेक्स्ट आहे प्रशासकीय न्यायदान। लोकशाही कल्याणकारी राज्यव्यवस्थेतील प्रशासनाच्या व्याप्तीमुळे प्रशासनाचा व्याप वाढला आहे। त्या दृष्टीने काही प्रमाणात न्यायदान करण्याचे कार्य हे नागरी सेवेतील प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावे लागते। आधुनिक काळात तंत्रज्ञानात प्रचंड वाढ झालेली आहे, त्याचबरोबर सामाजिक समस्याही वाढलेल्या आहेत। लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे सामान्य माणूसही प्रशासनाकडून न्यायाच्या अपेक्षा धारण करू लागलेला आहे। त्या दृष्टीने सनदी अधिकाऱ्यांना लोकांना न्याय मिळवण्यासाठी प्रशासकीय कायदे आणि प्रशासकीय न्याय या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार सनदी अधिकाऱ्यांना प्रशासकीय न्यायदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे शासनाची सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील ध्येय धोरणे यशस्वी होण्यास मदत होती। अशा न्यायाधिकाऱ्याची दिलेल्या निर्णयाविरुद्ध योग्य त्या सामान्य न्यायालयाकडे अपील करता येते।
प्रशासकीय न्यायदानामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. या अधिकाऱ्यामुळे प्रशासकीय नियमांचे स्पष्टीकरण होऊन प्रशासकीय वाद संपुष्टात आणणे सोपे झाले आहे. न्यायदानात तत्परता येऊन प्रकरणे तात्काळ निकाली निघण्यास मदत झालेली आहे. नागरी सेवेमध्ये हा अधिकार मौलिक ठरलेला आहे. म्हणजेच प्रशासनामध्ये न्यायदानाचा जो काही पार्ट आहे, अधिकार जो आहे, म्हणजेच नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना, नागरी सेवकांना त्यावेळेला अशा पद्धतीच्या अधिकारामुळे जास्तीत जास्त लोकांच्या हितापर्यंत जाण्याची मुख्य जी काही किमया आहे ती प्रशासन पार पाडत असते, हे लक्षात घ्या. आपल्याला अशा अधिकाराबद्दलची बऱ्याच वेळेस जाणीव नसते किंवा असे अधिकार सामान्यांना माहीत सुद्धा नसतात. मात्र प्रशासन ज्यावेळेस अशा गोष्टींच्या बाबत किंवा अशा गोष्टींच्या माध्यमातून आपल्या निर्णयाच्या जबाबदारीच्या माध्यमातून ज्यावेळेस या सर्व गोष्टींची न्याय प्रक्रिया पार पाडत असते, त्यावेळेला सामान्य माणूस सुद्धा या सर्व गोष्टींचा लाभ घेत असतो. लोककल्याणकारी राज्यामध्ये या सर्व गोष्टींना महत्त्व आलेले आहे. आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये हा भाग पाहिला होता किंवा या संपूर्ण व्हिडिओचा अभ्यास सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला या सर्व व्हिडिओच्या लिंक्स आपण वर दिलेल्या आहेत. म्हणजे वर जे आय बटन येत असते मधून तर ते आय बटन सुद्धा तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओच्या लिंक म्हणजे कन्सर्न जे की आता अधिकाराच्या संदर्भात काही लिंक्स असतील तर त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सर्व व्हिडिओ पाहत असताना, कारण की या SEC वर भर देण्याचं मुख्य कारण असते. कारण कोणतं आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र आपण ज्यावेळेस दिलेलं आहे त्याचा मुख्य पार्ट असा आहे की तुम्हाला राज्यशास्त्राला या स्पर्धा परीक्षेबरोबर जोडून तुम्हाला तो अभ्यास करता आला पाहिजे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये विद्यापीठाने सुद्धा अशाच पद्धतीचा धागा तुम्हाला देऊन हे स्किल अनाउन्समेंट कोर्सचा भाग तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये टाकल्यामुळे ही बाब सोपी झालेली. म्हणून आपल्या या चॅनलवर सुद्धा अशा पद्धतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. ते व्हिडिओ यासाठी आहेत की तुम्हाला या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीनं समजाव्यात आणि तुम्हाला अभ्यासाचा सुद्धा न्याय देता यावा. म्हणून प्रशासनात जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तर हेच अभ्यास पाहिजेत, परंतु चांगला नागरिक होण्यासाठी सुद्धा या सर्व अधिकार कर्तव्याची जाणीव सुद्धा पाहिजे. नागरी सेवकाची जी काही सेवेची वैशिष्ट्ये आहेत ते माहीत पाहिजे आणि त्याचबरोबर ही जी काही कार्य आहे ती सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या सर्व कार्यांचा किंवा या गोष्टींचा अभ्यास यथोचित पद्धतीनं करून घेत आहोत. त्यामुळे आपल्याला हा थोडासा भाग समजून घ्यायचा आहे. निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला जसं असं म्हटलेला आहे तो थोडासा लांब आहे, परंतु व्हिडिओ लांबला म्हणून आपल्याला हा मध्येच सोडून द्यायचा ना, तो कंटिन्युअस तुम्हाला पाहायचा आहे. तुम्ही मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिले तर त्या ठिकाणी 1 तास 2 तास नाही तर 3 ते 4 5 6 तासाची व्हिडिओज आपल्याला दिसतील. त्याचं कारण असं आहे कारण की त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण टॉपिकला निश्चित अशा पद्धतीचा न्याय दिलेला असतो आणि तो टॉपिक पूर्ण समजून सांगितलेला असतो. आता याच्यातही आपल्याला काही कट्स करून छोटे छोटे व्हिडिओ करता आले असते, परंतु बऱ्याच वेळेस विद्यार्थी एकदा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर दुसरा व्हिडिओ सुद्धा तो पाहत नाही किंवा तो त्याला सापडत नाही, अशी होण्याची शक्यता असते. म्हणून आपण इथून पुढे काय करणार आहोत की एक घटकामधील मुख्य जो काही पार्ट आहे तो पार्ट प्रत्येक या एकाच व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेला आहे. तसं धोरण सुरुवातीपासून ठेवलेलं आहे. आता त्यामुळे सुरुवातीला थोडेसे शॉर्ट व्हिडिओ आपण टाकले होते, परंतु हळूहळू त्याची लेंथ आपण आता वाढवत चाललेलो आहोत. म्हणून तुम्हाला हा भाग समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा करायचा आहे. अशा पद्धतीची ही नागरी सेवेची कार्य आपल्याला पाहत जाणं आहे. त्यामुळे नेक्स्ट जे काही आहे ते नेक्स्ट म्हणजेच 8वं जे काही काम आहे ते जनतेच्या समस्यांची सोडवणूक करणे. आधुनिक काळात प्रशासन गतिमान राहण्यासाठी नागरी सेवकांनी जागरूक राहावे लागते. नागरी सेवक प्रत्यक्ष जनतेला जबाबदार नसले तरी त्यांना जनतेला जबाबदार राहूनच कार्य करावे लागते. तसे न झाल्यास शासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असते. प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यातील जनतेच्या समस्या काय आहेत हे समजून घ्यावे लागते.
त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, त्यांची दखल घ्यावी लागते, त्यांच्यावर उत्तर शोधावे लागते. स्थानिक पातळीवर ते प्रश्न सुटत असतील तर ते कायद्याच्या चौकटीमधून प्रयत्न करून सोडवावे लागतात किंवा मग शासनाकडे पाठवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे लागते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी लागते. त्याचबरोबर शासन वेळोवेळी काही योजना, धोरणे जाहीर करत असते. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कार्य सनदी सेवकाला करावे लागते. त्यामुळे तोच जनतेच्या समस्या सोडवणारा प्रत्यक्ष अधिकारी बनतो. आपोआपच शासनाची यशस्वीता त्यांच्या कार्यावर आणि जागरूकीवर अवलंबून असते. जनतेच्या समस्या सोडवणुकीवर अधिकाऱ्यांची योग्यता समजते. प्रशासनाची यशस्वीता त्यावरच अवलंबून असते. या अधिकारामुळे प्रशासन लोकविमुख होण्यास मदत होत असते. असाही भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. म्हणजेच प्रशासनाचं जे काही काम आहे हे कशा पद्धतीचं होत गेलेले आहे, कशा पद्धतीनं या कार्याला एकानंतर एक या सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्याला येऊ घातलेला आहे. प्रशासनाच्या अशा स्वरूपाच्या कार्याची कशा पद्धतीची दिशा ठरत चाललेली आहे हेही या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं आणि तोच भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. नंबर 9 आहे जनसंपर्काचे कार्य. प्रशासकीय कार्य प्रभावीपणे अंमलात आणत असताना नागरी सेवकाला प्रत्यक्ष जनतेशी सामाजिक माध्यमातून संपर्क प्रस्थापित करावा लागतो. त्यामुळे घेतलेले निर्णय आणि शासनाच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी यांची सांगड घालावी लागते. त्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करावा लागतो. लोकांना शासनाच्या योजना समजून सांगाव्या लागतात. त्यासाठी खास स्वतंत्र विभाग असतो. तो विभाग शासनाच्या योजनांची माहिती लोकांना देत असतो. सामान्य माणसाच्या अडीअडचणीची जाण असणारी अधिकारी त्यामुळे यशस्वी होतो. पूर्वी आणि आजही वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क ठेवून शासनातील वरिष्ठापर्यंत माहिती पोहोचवण्याचे कार्य नागरी सेवेतील अधिकारी करत असतात. त्या माध्यमातून प्रशासनात आदान प्रदानाचे कार्य अव्यवधातपणे चालू राहते. शासनाची धोरणे लोकांना समजून येतात आणि त्याच्यावर उपाय सुद्धा निर्माण होत असतात. त्या माध्यमातून हे प्रश्न सुटले जातात. म्हणजेच नागरी सेवकाला जनसंपर्काचं कार्य सुद्धा करावं लागतं. तुम्ही असं पहा की कोणत्याही जिल्ह्याचा एखादा प्रमुख किंवा तालुक्याचा प्रमुख ज्या वेळेला तो काम करत असतो तो सतत वेगवेगळ्या संपूर्ण घटकाशी तो टचमध्ये असतो. प्रश्न समजून घेत असतो. समाजामधील प्रश्नांची जाण त्याला असते आणि ते प्रश्न शासनापर्यंत नेऊन ठेवण्याचं त्याचं प्रमुख काम असतं. म्हणजेच तो कशा पद्धतीचा जनसंपर्क सुद्धा साधत असतो असाही भाग या ठिकाणी आपल्याला पाहावा लागतो. म्हणजे हेही कार्य किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाच्या माध्यमातून या प्रशासनाला यशस्वी होता येते हे सुद्धा या ठिकाणी समजून येते. म्हणजेच नागरी सेवकाला अशा पद्धतीची सर्व काम कशा पद्धतीनं करावी लागतात याचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि हा विचार किंवा या विचाराच्या अनुषंगानेच आपण या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. आता शेवटचा जो काही कामाचा जो काही पार्ट आहे तो आहे इतर कार्य. म्हणजेच इतर म्हणजे बारकाईचे जे काही दुसरे कार्य असतात या सर्व कार्याबरोबर म्हणजे एवढेच 9च कार्य नाही तर इतर सुद्धा कार्य तो पार पाडत असतो ज्याचा उल्लेख आपण या सर्व कार्याच्या व्यतिरिक्त तो केलेला आहे म्हणून त्याला इतर कार्य असं संबोधलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि त्याच अनुषंगाने हे स्पष्टीकरण सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आधुनिक राज्याच्या कार्यक्षेत्राच्या व्यापकतेमुळे नागरी सेवकाच्या कार्यात अधिकच भर पडत चालली आहे. त्यांची कामेही वाढलेली आहेत. उपरोक्त कार्याचा आढावा हा प्रत्यक्ष आणि प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. या कार्याच्या व्यतिरिक्त त्याला असंख्य अशी कार्य पार पाडावी लागतात. त्यांची प्रत्यक्षात नोंद घेणे ही शक्य नाही. त्यामधील महत्त्वाचे कार्य म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत त्याला अतिशय महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. त्याच्या एका निर्णयावर सामाजिक उद्रेक किंवा शांतता अशा दोन्हीही बाबी घडू शकतात. त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने विविध स्वरूपाची कार्य त्याला करावी लागतात. त्यात अन्न, वीज, संरक्षण, पाणी, वाहतूक, पुरवठा,
समाजकंटकाविरुद्ध कार्यवाही असे एक ना अनेक समस्या त्यांच्या समोर प्रशासन चालवत असताना येत असतात. या प्रश्नांची सोडवणूक करून ते कार्यही त्याला व्यवस्थितपणे हाताळावे लागतात. थोडक्यात त्याला असंख्य आघाड्यावर शासनाच्या वतीने कार्य करावे लागत असते, त्यात यशस्वी व्हावे लागते आणि या यशस्वीतेवरच संपूर्ण प्रशासनाचं यश अवलंबून असतं. आता इथपर्यंत म्हणजे हे जे काही कामं आहेत, हे कामं तर आहेतच, परंतु त्याचबरोबर हे इतर कामे सुद्धा प्रशासनाचा प्रमुख म्हणजे त्या भागामधील तो प्रमुख म्हणून तो ज्यावेळेस काम करत असतो आणि तो काम करत असताना त्याला ह्या सर्व बाबींना सुद्धा फेस करावे लागते, जे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे प्रश्न निर्माण होतात. आता मग आपण असं पाहतो की हे तात्कालिक प्रश्न असतात, म्हणजे सामान्यपणे त्यावेळेस ते परिस्थिती सापेक्ष काही प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्या प्रश्नावर योग्य ते उत्तर त्याला शोधावं लागत असतं. प्रशासनाच्या या संपूर्ण कामाचा या ठिकाणी अशा पद्धतीचा उल्लेख वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून केलेला असतो. UPSC आणि MPSCच्या माध्यमातून जे वरिष्ठ अधिकारी किंवा त्यांची जी भरती होत असते त्या भरती प्रक्रियेमधील ही बाब प्रमुख महत्त्वाची आहे, जी तुम्हाला समजणं आवश्यक होते. म्हणजे MPSCच्या माध्यमातून जे अधिकारी भरले जातात त्यांचं जे ट्रेनिंग असतं त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तर त्यांना ती प्रशिक्षण मिळतच असतं. MPSCच्या माध्यमातून जे ट्रेनिंग त्यांना मिळत असतं ते तर त्यांना त्यांच्या ठिकाणी मिळतच असतं, परंतु ज्या वेळेस ते अधिकाररूढ झालेले असतात, अधिकारावर आलेले असतात, त्यावेळेला त्यांना त्या सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सुद्धा बरेच कार्य त्यांना त्या नियमाच्या माध्यमातून योग्य रीतीने पार पाडावे लागत असतात, जेणेकरून समाजामध्ये शांतता सुव्यवस्था चांगल्या पद्धतीची राहिली जाईल आणि समाजामध्ये प्रशासनाची जी काही इमेज आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीची राहिली जाईल. याची काळजी सुद्धा या प्रशासनातील नागरी सेवकाला घ्यावी लागत असते आणि हेच काम प्रमुख आहे. याच बाबतचा उल्लेख आपण मागच्या सुद्धा या सर्व कार्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तो होत गेला, परंतु या ठिकाणी हे इतर कार्यामध्ये या बाबींचा समावेश केलेला आहे. म्हणून आपल्याला या नागरी सेवेच्या कार्यामधील जो समारोपाचा जो काही पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावा, म्हणून आपण या ठिकाणी लास्ट जे काही समारोपाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा अशा पद्धतीचं आहे. अशा प्रकारे नागरी सेवकांच्या कार्याची यादी न संपणारी आहे. शासनाचा प्रत्यक्ष जबाबदार व्यक्ती तोच असल्यामुळे त्याच्या कार्याची मोल सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. नागरी सेवकाच्या माध्यमातून जे कार्य होतात त्यांची विशिष्ट एक वर्गवारी करता येते. या ठिकाणी फक्त प्रातिनिधिक स्वरूपाच्या कार्याचा समावेश केलेला आहे. संपूर्ण देशाच्या भवितव्याची जबाबदारी ही नागरी सेवकाच्या सेवामध्ये सामावलेली असते. त्यासाठी प्रशासनातील कोणतेही कौशल्य शिकण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी, नागरी सेवकांच्या मूलभूत सैद्धांतिक अभ्यास करण्यासाठी, त्यांचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्याच्या माध्यमातून या सर्व बाबी समजावून घेण्यासाठी प्रस्तुत अभ्यासाची ही मांडणी आपण केलेली आहे. याशिवाय नागरी सेवा समजून घेण्यासाठी असंख्य बाबींचे अवलोकन करणे गरजेचे असले तरी अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी या ठराविक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळेच पुढील प्रकरणात मात्र नागरी सेवकाच्या वेगवेगळ्या बाबीवर आपण भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की पुढे येईलच. त्यातून कोणती कौशल्य प्रशासनात आत्मसात करावी लागतात त्याचा सुद्धा आढावा येईल. मात्र या ठिकाणी या कौशल्याच्या माध्यमातून म्हणजेच हे जे काही कार्य आहे हे कार्य म्हणजेच एक एक प्रशासनातील कौशल्य आहे हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 कौशल्य किंवा 10 कार्य पाहिले असे म्हणा, कारण की हे कार्य म्हणजेच हे अशा पद्धतीची कौशल्यामध्ये परिवर्तित होतात. आता हे परिवर्तित झालेले जे काही कामाचं स्वरूप आहे कौशल्यामध्ये, हे आत्मसात करण्याची कला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हा कोर्स आहे, स्किल एनहान्समेंट कोर्स, ज्याला बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असं आपण संबोधलेलं आहे, जे की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केलेला आहे.
आता हे ज्या विद्यार्थ्याला समजून घेण्याची इच्छा असते तो हे सर्व समजून घेतो. आता आपण याच्यावर जास्तीत जास्त भर का द्यायलेलो आहोत याचं प्रमुख कारण तुम्हाला समजलेलं असेल, कारण की पदवी पातळीवर विद्यार्थ्याकडे भरपूर अशा स्वरूपाचा वेळ असतो आणि हा वेळ त्याला सत्कारणी लावता आला पाहिजे. त्यातली त्यात या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये किंवा या कोविडच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याकडे भरपूर वेळ आहे. तो मोबाईलवर 24 तास राहू लागलेला आहे. आता तो 24 तास काय करतो हे प्रश्न किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येणार नाही, परंतु तो काहीतरी पाहतो. आता काहीतरी पाहतो म्हणजे नेमकं काय पाहतो हे आई वडिलाला सुद्धा समजत नाही, पालकाला सुद्धा समजत नाही, त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा समजू शकत नाही. हा समजण्याच्या पलीकडचा विषय असतो. अशा वेळेला त्यांच्या हातामध्ये जर अशा पद्धतीचे व्हिडिओ करून त्यांच्यापर्यंत जर मिळाले आणि त्यांनी जर पाहिले, आता ही पाहण्याची जबाबदारी आहे ही जरी विद्यार्थ्याची असली तरीही ती त्यांना चांगल्या पद्धतीनं पार पाडता आली पाहिजे. कारण इतर बाबी पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो. तू पहा, यूट्यूबवर असो किंवा इतर समाज माध्यमाचं कोणतेही व्यासपीठ असो, त्यावर ते सतत ज्यावेळेस कनेक्ट असतात त्यावेळेला ते सर्व व्हिडिओज किंवा माहिती पाहत असतात. आणि आता अलीकडच्या कालखंडात हे ज्ञानाचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे ते पाहावे अशी ही अपेक्षा आहे. परंतु मग हे पाहत असताना त्याला हे समजायला पाहिजे की आपल्याकडे या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. विद्यापीठानं अशी व्यवस्था निर्माण करून दिलेली. आता अलीकडच्या कालखंडात तर सर्व विद्यापीठे सुद्धा ऑनलाईन परीक्षेचाच त्यांचा कल आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा ऑफलाईनच्या या सर्व गोष्टीकडे आपण वळलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे, कारण विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये. मग विद्यार्थ्याने ही बाजू शिकून घ्यायला नाही पाहिजे का, तर ती घ्यायलाच पाहिजे. आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे. स्किल एनहान्समेंट कोर्स हा तसाच आहे की तुम्हाला हे जर कौशल्य आलं किंवा या कौशल्याच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकून घेऊ शकलात तर निश्चित तुम्हाला पुढे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा वाव मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचं करिअर घडण्यासाठी हा महत्त्वाचा पार्ट ठरणार आहे. म्हणून आपण असा विचार करायला पाहिजे की आपल्याला ही मिळालेली एक संधी आहे. ती संधी कोविडच्या माध्यमातून मिळालेली असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून मिळालेली असेल, महाविद्यालयात सुद्धा, आणि हा भरपूर वेळ तुमच्याकडे 3 वर्षाचा वेळ महाविद्यालयात या डिग्री पातळीपर्यंत आहे. नंतर जर एखादा विद्यार्थी PG करत असेल तर पुन्हा त्याला 2 वर्षाचा वेळ मिळतो आणि त्या 2 वर्षामध्ये तो चांगल्यात चांगली कौशल्य हासिल करून या सेवाकडे वळू शकतो. आज आपण पाहतो की उच्च शिक्षित विद्यार्थी सुद्धा मेडिकल असो मग इंजिनिअरिंगचे असो ते तर यायलेच आहे, परंतु इतर क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळ्या क्षेत्राकडे विद्यार्थी वळत चाललेले होते ते सुद्धा आता प्रशासनाकडे वळत चाललेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश जर अशा प्रशासनामध्ये जर झाला तर मग पहा की प्रशासनाला गतिमानता कशा स्वरूपाची येत असते. आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा या सर्व गोष्टीवर भर दिलेला आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मागे एका माझ्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी या संपूर्ण प्रशासकीय भरतीमुळेच किंवा प्रशासकीय भरतीचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास मी माझ्या थिसिसमध्ये केलेला असल्यामुळे मला या गोष्टींची प्रत्यक्ष जी काही फील्डवर काम करण्याची एक संधी मिळालेली आहे. कारण की माझ्या अभ्यासाचा विषयच हा होता की महाराष्ट्रातील वरिष्ठ मुलकी अधिकाऱ्यांची भरती, राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास हा माझा संशोधनाचा विषय आहे. आणि या संशोधनामधून ज्यावेळेस मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न माझ्या पुस्तकामध्ये केलेला आहे, त्या पुस्तकातील काही उदाहरणे या ठिकाणी तुम्हाला स्किल एनहान्समेंट कोर्समध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता जे काही पूर्वीचं एक पुस्तक आणि आता नंतर येणारं जे काही पुस्तक आहे यामध्ये अशा सर्व गोष्टींचा आधार दिलेला आहे. आणि मी प्रत्यक्ष फील्डमध्ये काम केल्यामुळे त्यामधून जी काही माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीचा आधार घेऊन आपण या इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असा अभ्यास करत असताना ही बेसिक माहिती आपल्याला असावी लागते आणि ती माहिती उपलब्ध करून देण्याचं काम किंवा ती संधी आपल्याला विद्यापीठानं दिलेली आहे.
स्किल अनाउन्समेंट कोर्स किंवा बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन या अंतर्गत येणाऱ्या या बाबीवर आपण इथपर्यंत ही चांगल्या स्वरूपाची माहिती पाहत आहोत. आता फक्त तुम्हाला काय करावे लागेल की फक्त तुम्हाला हे व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. त्यांना ऐकून घेणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे आणि समजल्यानंतर मग त्याचा आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीचा होतो ते पाहणं आवश्यक आहे. निश्चित मला असं वाटतं की तुम्हाला या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीचा लाभ मिळेल. तुम्ही याच पद्धतीनं आपल्या या चॅनलला अशाच पद्धतीचं जे काही तुमचा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद कायम ठेवणं गरजेचं आहे. कारण भविष्यात आपल्याला या चॅनलला फार मोठ्या उच्च पातळीवर घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी ही सर्व तुमची जी काही फीडबॅकची पार्श्वभूमी आहे ती मला महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ते आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन घ्या. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हे संपूर्ण व्हिडिओ शेअर करा. कॉमेंटच्या माध्यमातून मला फीडबॅक द्या. आणि आता मात्र जाता जाता तुम्हाला मी प्रत्येक वेळेस असं म्हणत असतो आणि तुम्ही सुद्धा तेवढं ऐकता. कारण की जेवढ्या वेळेस हा लांबलेला व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ऐकलेला आहे त्यावेळेस मला असं निश्चित असं वाटतं की आता हे लाईकचं बटन मात्र तुम्ही जाता जाता दाबून जाता. आणि एकदा हे लाईकचं बटन दाबलं मलाही तुमची प्रेरणा मिळते आणि नवीन व्हिडिओसाठी ही प्रेरणा काम देते. तेवढ्याच पातळीवर मी नवनवीन अशा चांगल्या पद्धतीची व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असतो हे लक्षात घ्या. मात्र तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की या 3 व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ आपण सिव्हिल सर्व्हिसेस त्यांचा अर्थ आणि व्याख्या याच्या संदर्भात पाहिलेला आहे. दुसरा व्हिडिओ आपण काय केलेला आहे की सिव्हिल सर्व्हिसेसचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य आहेत तो पाहिलेला आहे. आणि हा तिसरा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या या फंक्शनचा आहे म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसचे जे काही कार्य आहेत तो आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपण प्रत्येक घटक हा वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण देऊन त्याचे या सर्व गोष्टींचा अभ्यास तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चित हा प्रयत्न तुम्हाला लाभदायक ठरणार आहे आणि त्याचा लाभ सुद्धा तुम्ही इथून पुढे सुद्धा घेणार आहे. आता आपण पाहतो की जसजसं ही परिस्थिती निवळत जाईल म्हणजे लॉकडाऊन असो किंवा कोरोनाची परिस्थिती असो आणि ही परिस्थिती जसजशी हळूहळू निवळत जाईल तसतसं तुम्हाला आपल्या या व्हिडिओचं महत्त्व सुद्धा समजत जाईल. कारण आपल्या या कालखंडामध्ये अशी व्हिडिओ उपलब्ध असणे आणि त्या व्हिडिओचा आपल्याला अभ्यास करता येणे हे जसं महत्त्वाचं आहे आणि वेळेचा सदुपयोग होणं महत्त्वाचं आहे. निश्चित मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या वेळेचा सदुपयोग होणार आहे आणि तो सदुपयोग तुम्ही निश्चित या सर्व परिस्थितीमध्ये करता. निश्चित यश हे तुमच्यासाठीच आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे आता वळायचं आहे त्यांचं मनामध्ये निश्चित असं झालेलं आहे की आता आपल्याला या स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. आणि आपण असं पाहतो की राज्यशास्त्राचा जो विद्यार्थी असतो तो ज्यावेळेस अशा या स्पर्धा परीक्षेकडे उतरण्याचा विचार करत असतो तो अर्धा यशस्वी त्याच ठिकाणी झालेला असतो. कारण त्याला भरपूर गोष्टी आपोआपच फीडबॅकच्या माध्यमातून मिळत जातात. तोच भाग आपल्या या चॅनलचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलच्या या माध्यमातून या सर्व गोष्टींना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये राज्यशास्त्राच्या चांगल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर अशाच पद्धतीचे दीर्घ आपण व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्या दीर्घ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहोत. तुम्हाला निश्चित हा प्रयत्न आवडेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ती संकल्पना सुद्धा समजून येईल. आणि एकदा आपल्याला ही संकल्पना समजून आली की मग आपले प्रश्न सुद्धा अनुत्तरित आपल्याकडे राहत नाहीत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याच्या नंतर आपण समाधानी सुद्धा होतो. आपला हाच आपल्या या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. म्हणून तुम्हाला अशाच पद्धतीच्या व्हिडिओ मिळवण्यासाठी हे सध्याचं लाईकचं बटन तुम्हाला दाबून जायचं आहे. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.